सावनेर तालुक्यातील मानेगाव इथं एकाच आठवड्यात दोनदा चोरी झाल्याचं जाणकारानं माहिती दिली। मानेगावचे माजी सरपंच श्री त्र्यंबक झोंड यांच्या घरी कोणी नसल्याचा दिनांक 13 ऑगस्ट रोजी त्या दिवशी भर दुपारी चोरट्यांनी चक्क दरवाजा उघडून चोराने संधीचा फायदा घेत घराचा आत शिरून अंदाजे 8 तोळे सोनं, अंदाजे 50,000 रुपये इतर सामग्रीवर डल्ला मारला। त्यावेळी त्र्यंबक झोंड हे प्रथम ग्रामपंचायतीला एका कार्यक्रमाकरता गेले होते। तेथून सावनेरला दुकानात गेलेले होते आणि त्यांची पत्नी या शेतात मजूर कामासाठी असल्यामुळे त्या पण घरी नव्हत्या। त्यांची एक मुलगी सावनेर क्लासेसकरिता गेली होती, दुसरी बाजूला शेजारी असलेल्या काकूच्या घरी काही कामानिमित्त गेली होती। घरी कोणीच नसल्याचा डाव पाहून चोरटे हे झोंड यांच्या घरी शिरून एक कपाट उघडलं, 2 दिवाण उघडून सामान फेकाफेक केली आणि किचनमधील डबे खोलून त्यातील साहित्यातनं अंदाजे 8 तोळे सोनं, अंदाजे 50,000 रुपये रोख रक्कम आणि इतर साहित्य चोरी करून चोरट्यांनी पळ काढून पसार झाले। त्याचा 2 दिवसापूर्वी रविवारी अशीच चोरी श्रीयुत मारुती बोडे यांच्या घरी दुपारीच घटना घडली होती। त्यांचं पण लाखोंचं साहित्य चोरीला गेलं असं जाणकारांनी सांगितलं आहे। या मानेगावमध्ये 2 वेळा चोरी झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं भयभीत वातावरण निर्माण झालंय। या चोरीची तक्रार सावनेर पोलिसांमध्ये दिली असता घरच्यांनी माहिती दिली, पोलिसांना चोर पकडल्यास यश येईल का, चोरी गेलेले सोनं, पैसा, साहित्य परत मिळेल का, नागरिक या चोरापासून सुरक्षित राहतील का, असा प्रश्न सतत नागरिकांना पडत आहेत। पुढील तपास सावनेर पोलीस विभाग हे करत आहे। नमस्कार, मी मंगेश, या चॅनलमध्ये स्वागत आहे। माणेगाव या सावनेर तालुका जिल्हा नागपूर या गावात काही चोरट्यांनी एक दरोडा टाकला म्हणजे घरावर, तर ते घरी कोणी नसल्याने तो फायदा घेऊन तर याआधी रविवारला याच गावात चोरी झाली। ही दुसरी चोरी आहे। तर ज्यांच्या घरी चोरी झाली ते आपलं नाव काय? माझं नाव त्र्यंबक झोंड आहे। ज्यावेळेस चोरी झाली होती त्यावेळेस आपण कुठे होता? आधी मी घरून जेव्हा निघालो तेव्हा ग्रामपंचायतीमध्ये कार्यक्रम होता, ग्रामपंचायतीचा कार्यक्रम निपटवला आणि मग मी तिथून रोडवरून सावनेरला गेलो दुकानामध्ये माझ्या। किती वाजताची घटना होती? तेव्हा मी इथून गेलो तेव्हा 12 साडेबाराला गेलो मी ग्रामपंचायतीमधून। काय बाबूजी? हां, 1-1.5 वाजता का 1-1.15 वाजताच्या दरम्यानमध्ये मी तिकडे गेलो। नुकतं मी गेलो, अर्धा पाऊण तास थांबलो तर मला फोन आला की पापा तुम्ही कुठे आहे? मी म्हटलं मी तर दुकानामध्ये गेलो। तर आपल्या इथं असं झालं अशी सांगायला लागली ती। मग मी तिथनं आलो। चोरीमध्ये असं काय काय कोणती मोठी वस्तू नेलेली आहे? माझ्याकडे टोटल म्हटलं म्हणजे 10 तोळे सोनं होतं, माझी 50,000 रुपये दुकानाची कॅश होती, 4,000 रुपये माझ्या मिसेसचे गटाचे होते। आणखीन काही भांडे वगैरे अजून चेक केलं नाही, बाकी ते मुलींचे छोटे मोठे काही आहे माहिती नाही, ते सगळं तिला माहिती असते। या प्रकरणाची आपण पोलिसात तक्रार दिली आहे का? आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दिली, पोलीसवाले येऊन चौकशी करून आज करतच आहे। याच्या पहिले किती दिवसापहिले या गावात चोरी झालेली आहे? ह्या गावामध्ये चोरी 2 ते 3 दिवस। ते कोणाचं घर फोडलं होतं? ते मारुती बोडे, ते बी घटना दिवसाचीच होते म्हणे? ते पण दिवसाची ह्या सारखे ह्याच वेळ। या गावच्या प्रमुख मानलेल्या त्या घरच्या गृहिणी म्हणून, तर आपलं नाव काय? संगीता त्र्यंबक झोंड आहे माझं नाव। तर ही घटना घडली त्यावेळेस आपण कुठे होता? मी शेतात गेली होती साहेब, शेतातून बायाले जेवण करायला लावलं आणि मी चहा प्यासाठी घरी आली। मी नागद्वारची भक्त होती, त्याच्यामुळं मी घरी येऊन म्हटलं चहा पितून जातो वापस। घरी आली तर मला हे असं दिसला बाजार। मी धावत गेली त्या बाजूच्या बाईकडे, अजी काकू माझ्या घरी चोरी झाली म्हटलं। ते त्या धावत आल्या आणि मग त्याला घेऊन सन्यानी घरात गेलो। आम्ही सगळं पाहिलं तर पूर्ण डबे गिबे सगळं उघडलं होतं, पूर्ण सामान। त्यांच्या भावना एकदम दुखावलेल्या आहे, तर आपण जाणून घेऊ अशा दुखावलेल्या आहे की त्यांचं दुःख आणि एवढं मोठं माल आणि एवढं मोठं सोनं दागिने वगैरे सगळं चोरी गेल्याने त्यांचं मन एकदम दुखावलेलं आहे। प्रतिनिधी मंगेश पुराळे, नागपूर, NTV न्यूज मराठी।